नमस्कार मित्रांनो, बैलगाडा शर्यत क्षेत्राला सामर्थ्य देणारी ही जागा. पॉवरफुल पीपल्स मेक्स प्लेसेस पॉवरफुल. सगळ्यांचा आवडता लाडका शर्यत क्षेत्राला लाभलेला कोहिनूर एकादशम हिंद केसरी बकासूरच्या गोट्यावर आपण आलेलो आहोत. आजच्या मैदानाविषयी काय सांगाल? आजच्या मैदानाविषयी म्हणजे आजचं पूर्ण श्रेय त्याच्या गुरुलाच आहे, कारण त्याच्याच नावाने मैदान होतं आणि त्या मैदानात आपल्या बकासूरने 1 नंबर काढला. ते श्रेय सगळं सोन्याला 50-50. सोन्याविषयी काय सांगाल? सोन्याविषयी सांगायला तेवढं कमीच आहे, कारण आपलं पहिल्यापासून लाडका नंदी, आवडता नंदी, आपल्या बकासूरपेक्षा आधीपासून तो आपल्याला आवडतो नंदी. मागे एकदा पण गोठ्यावरती सोन्या आला होता, त्यावेळेस पण बरेच लोक त्याला येऊन भेटत होती. मैदानात न जाता पण खेळपट्टीचा अभ्यास करून कधी कुठल्या पायऱ्यात कुठला नंदी घ्यायचा आहे हे कसं ठरवता? आपल्या फाट्या बघून व्हिडिओ आधी एक दिवस येते, त्या फाट्या बघून आपलं नियोजन चालतं. सपाट रान, चढ रान, त्याप्रमाणे आपलं वासरू टाकायला लागतं. पण एवढं परफेक्ट नियोजन कसं काय करताय? कारण मोठ्या मोठ्या मैदानात विशेष करून हे बऱ्याचदा बघायला मिळतं. आता थोडक्यात हिंदकेसरीचं जे मैदान झालं माळशिरसचं, तिथं पण तुम्ही चिक्याची निवड केली होती आणि ती तुमची एकदम योग्य ठरली. आज पण अनेक जण जे पैरे सांगत होते ते वेगवेगळे होते, पण साक्षात जेव्हा गाडी खाली पळायला गेली तर तो वेगळाच पैरा होता. मग हे कसं काय नियोजन तुम्ही आज केलं होतं? नाही, ते नियोजन मागं चाललं होतं आपलं करायचं. या कार्तिक मध्ये असे तुम्ही मुद्दे कधी हरले होते की पळू शकतो? मार्चच्या मैदान बघितलं होतं पाहताना आता 16 तारखेला. त्याच्यावर मी त्याला हे केलं. त्या माणसाला आपल्याला 1 महिन्यापूर्वी 1-2 महिने झाले फोन यायचे त्यांचं, पण आपली त्यांची ओळख होती. पण ते म्हणले, मामा एकदा आम्हाला बैल द्या, आमची गरीब परिस्थिती आहे, काय असेल ते देतो. पण त्यांनी आपण त्यांच्यावर काय घेतलं नाही. त्यांनी बी मला मोठे म्हणून करून आज बक्षीस सगळं मोहिलच्या हातात दिलं. तर मोहिलने त्यांना काय त्यांचं काय असेल ते परत त्यांना थोडंफार परत दिलं त्यांना, पण ती घेतच नव्हती. म्हणजे नाही, आम्हाला बकासूरच्या गायत पळून आमचं स्वप्न पूर्ण झालं देवाच्या गायत पळून. ते खरं तर कसं आहे की बकासूर बरोबर पळणं हे प्रत्येक बैलगाडा मालकाचं किंवा कुठल्याही नंदीचा जो मालक असतो त्याचं ते स्वप्न असतं. तुमच्या बरोबर आज ही सगळी टीम आहे. थोडक्यात ही जी मुलं आहेत यांना पण आम्ही अनेक व्हिडिओज आहे ना लहानपणाच्या पाहतोय, तर त्याच्यातली बरीच जण त्यामध्ये आहेत. हा साम्राज्य आहे. तर तुमचं जे बॉन्डिंग आहे माणसं एकत्र करून ठेवायचं, किंवा आपण बऱ्याचदा म्हणत असतो की बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये माणसं कमावी लागतात, तर हे त्याचाच भाग आहे का? हो, त्याच. आपली पहिल्यापासून बारीकपणापासून आपल्या संघाची काय बोललं तरी काय राग मानित नाही, कधी काय नाही. आपल्या घरातल्या सारखीची, मोठ्या भावासारखी आपल्या समजून देते. आणि ही माझ्या कायम स्मरणात राहील, कारण गुरुच्या नावाचं मैदान आणि त्याने त्या शिष्याने केलेला 1 नंबर, याहून मोठी गुरुदक्षिणा असू शकत नाही. आणि तुम्ही पण त्याचा उल्लेख असाच केलाय की सोन्या हा बकासूरचा गुरुच आहे. देखभाल म्हणजे एवढी पण देखभाल नाही त्याची. त्याला 1-2 टाइम कुठे असती, डाळ असती, एवढी देखभाल त्याची. पाणी पाजायचं फक्त वेळेवर. त्याच्यामध्ये जी क्षमता आहे वरून देवानीच निर्माण करून पाठवली असेल. तो बैल जर असला ना, तो बैल एकदम शिस्तीत नाही का, त्याच्या माग त्यांचं ते लहानपणापासून बॉन्डिंग आहे. कारण दोघं पण लहान असताना दोघं पण मॅच्युरिटी असते त्यांची. ती तुम्ही पण त्यांच्या बरोबर होता, पण त्यांचं वेगळं बॉन्डिंग आहे. जसं मोहिल शेटचं आणि त्याचं बॉन्डिंग आहे बकासूरचं, ते वेगळं आहे. तुम्ही पण त्याला मैदानामध्ये किंवा असं त्याची जी काळजी घेत असता, त्या तुम्हाला पण तो तितकंच जवळ येऊन देत असेल. हा, तसं काय नाही, सगळ्यांना जवळ येऊन देतो. गुरुविना होत नाही यशाचा प्रवास सुरू. सोन्या हा बकासूरचा प्रथम गुरु. आज सोन्याच्या नावाने मैदान झालं आणि शिष्यानं प्रथम क्रमांक करून गुरुला गुरुदक्षिणा दिली. शर्यत क्षेत्राला लाभलेला कोहिनूर एकादशम हिंदकेसरी बकासूरच्या गोट्यावर येण्याचा आज योग आला होता. निमित्तही तसंच खास आहे. साधारणतः 3 वर्षापूर्वी पुसेगाव हिंदकेसरी मैदानामध्ये ही जोडी पळाली होती, सोन्या आणि बकासूर. या जोडीने प्रथम क्रमांक केला होता आणि ते माझं पहिलं मैदान होतं, ते मी पाहिलं होतं. आणि तिथपासनं बकासूर या मोठ्या शर्यत क्षेत्रातल्या या देवाचा मी फॅन झालो. आणि आजही गुरुच्या नावाचं मैदान आणि शिष्याने तिथं प्रथम क्रमांक केला. आणि त्यांनी आपण एक ते म्हणू शकतो की शिष्यानं गुरुला एक मोठी भेट दिली, गुरुदक्षिणा दिली. आणि हा सुवर्णक्षण कायम मनात राहावा यासाठी आपण आज इथं आलो होतो.
बकासूरची जी पूर्ण टीम आहे त्यांनी मला लाख मोलाचा जो वेळ दिला त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो, आभार व्यक्त करतो.